जॉईंट म्हणजे काय? स्क्रू आणि नट. स्क्रू आणि नट, बरोबर. मी सांगतो बघा. आपण त्याला रेग्युलर याच्यामध्ये नट स्क्रू आपण ज्यावेळेला एकमेकाला मेश करतो त्याला म्हणतो आपण थ्रेडेड जॉईंट. पण त्याची टेक्निकल लँग्वेज मध्ये त्याची डेफिनेशन अशी आहे. थ्रेडेड जॉईंट इज डिफाइंड ॲज इट इज द सेपरेबल जॉईंट ऑफ 2 or more machine parts that are held together by means of threaded fastening such as nut and bolt. 2 किंवा 2 पेक्षा जास्त मशीन पार्ट घ्यायचे. नुसतं नट बोल्ट एकमेकाला लावला म्हणजे जॉईंट झाला नाही. 2 शीट घ्यायच्या, ही एक शीट ही एक शीट, ह्या मला एकमेकाला काय करायचे, क्लॅम्प करायचे. 2 घ्या किंवा 2 पेक्षा जास्त. थ्रेडेड जॉईंट साठी इथे एक होल प्रोव्हाइड करायला लागते. समजा हे होल आहे, त्याच्यामध्ये मी नट आणि बोल्ट बांधून टाकणार आणि नट बोल्टनी हे दोन मी एकमेकाला काय करणार, क्लॅम्प करणार. हे क्लॅम्प करताना हे क्लॅम्प कशामुळे होणार, या जो काय तुमचा स्क्रू आहे त्याच्यावरती असलेल्या थ्रेड्स मुळे काय करतोय बघा, आपण तो जॉईंट प्रोव्हाइड करतोय. म्हणून याची डेफिनेशन काय बघा, इट इज द सेपरेबल जॉईंट, म्हणजे तुम्हाला तो डिटॅच पण करता येतो, म्हणजे अटॅच करता येतो आणि डिटॅच करता येतो. सो इट इज सेपरेबल जॉईंट ऑफ 2 or more मशीन पार्ट्स, 2 किंवा त्यापेक्षा जास्त मशीन पार्ट घ्यायचे, विच आर हेल्ड टुगेदर, आणि ते 2 पार्ट एकमेकावरती काय हेल्ड टुगेदर बाय मीन्स ऑफ थ्रेडेड फास्टनिंग. आणि बाय युजिंग थ्रेडेड फास्टनिंग आपण काय करतो, 2 एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवतो, सच ॲज नट अँड बोल्ट. मग आता या थ्रेडेड जॉईंटचे काही बघा ऍडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. म्हणून मी इथे काही ऍडव्हान्टेजेस लिहितो. तुम्हाला पेपरला कुणीही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस विचारणार नाही, फक्त हे तुमच्या माहितीसाठी आहे. ठीक आहे. जर तुम्ही कुठले पण मशीन कॉम्पोनंट बघितला, इव्हन तुमच्या घरामध्ये असलेले हाऊस होल्ड इक्विपमेंट जरी बघितले, तर फॅन पासून मिक्सर पर्यंत, कॉम्प्युटर घेतला तर कॉम्प्युटरच्या कॅबिनेट पासून, म्हणजे फ्रीज किंवा वॉशिंग मशीन, कुठलाही कॉम्पोनंट घ्या, मशीन कॉम्पोनंट, त्या मशीन कॉम्पोनंट मध्ये 2 इलेमेंट एकमेकाला जॉईन करण्यासाठी आपण मोस्ट ऑफ द टाइम जो फास्टनर बघतो तो म्हणजे काय असतो, नट अँड बोल्ट, म्हणजे काय असतो तो थ्रेडेड जॉईंट. त्यामुळे असं म्हणतात ऑलमोस्ट 60 to 70% मशीन कॉम्पोनंट जे असतात ते जॉईन करण्यासाठी थ्रेडेड जॉईंट यूज करतात. त्यामुळे तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये जवळजवळ सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला थ्रेडेड जॉईंट बघायला मिळेल. आता हा जो आहे तो म्हणजे सेपरेबल जॉईंट आहे. सेपरेबल जॉईंटचा यूज काय, की वर्किंग कंडिशन मध्ये ज्या वेळेला पण ती मशीन ज्या वेळेला फेल होईल त्यावेळेला त्याच्या मेंटेनन्ससाठी आपल्याला पुन्हा ते 2 इलेमेंट एकमेकापासून काय करायला लागतील, डिटॅच करायला लागतील. मग ते एकमेकापासून जर डिटॅच करायचे असतील तर सगळ्यात सोपा जो काही फास्टनिंग इलेमेंट आहे तो म्हणजेच काय, नट अँड बोल्ट, म्हणजे थ्रेडेड जॉईंट. त्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम टाइम जवळजवळ सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये थ्रेडेड जॉईंट्स बघायला मिळते. मग त्याचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज म्हणजे काय, वेज ऍक्शन. आता वेज ऍक्शन याचा अर्थ काय सांगतो बघा. समजा मी इथं एक स्क्रू घेतो, हा समजा स्क्रू आहे, त्याच्यावरती हे थ्रेड आहे, त्या स्क्रूवरचे हे थ्रेड आहे. जर तुम्ही हे थ्रेड बघितलं तर हे थ्रेड कुठल्या फॉर्म मध्ये असतात बघा, हा हेलिकल फॉर्म मध्ये असतो, म्हणजे इथनं स्टार्ट होतो आणि असं मागे जाऊन हेलिकल फॉर्म मध्ये येतो, हेलिकल फॉर्म मध्ये. मग हे ज्या वेळेला हेलिकॉल फॉर्म मध्ये येतात म्हणजे थोडक्यात हा इन्क्लाइंड असतो. आणि इन्क्लाइंड केसमध्ये ज्या वेळेला आपण एखादा फोर्स ट्रान्समिट करायला जातो त्यावेळेला तिथं वेज ऍक्शनमुळे आपण लावलेल्या फोर्सपेक्षा इथं अप्लाय झालेल्या फोर्सची व्हॅल्यू जास्त असते. हे वेज ऍक्शन तुम्ही अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये बघितलेलं, आणि तिथं तुम्ही ती वेज ऍक्शनची किंमत पण डिटरमाइन केलेली. म्हणजे कुठल्या पण इन्क्लाइंड पोर्शन वरती तुम्ही जर फोर्स लावला तर त्यानं अप्लाय केलेला फोर्स हा आपण अप्लाय केलेल्या फोर्सपेक्षा काय असतोय, जास्त असतोय. त्यालाच म्हणतात वेज ऍक्शन. म्हणजे या इन्क्लाइंड पोर्शनमुळे तुम्ही लावलेल्या फोर्सपेक्षा यानं अप्लाय केलेला फोर्स हा काय असतो, जास्त. त्यामुळे इथं वेज ऍक्शन आहे, आणि तो वेज ऍक्शन आपण नॉर्मली क्लॅम्पिंग साठी यूज करतो.
मग आता क्लॅम्पिंगसाठी म्हटल्यानंतर मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, तुमचा बेंच व्हॉइस. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जे प्रॅक्टिकल केले असतील त्यावेळेला तुम्ही फिटिंगचा जॉब केला असेल, किंवा तुम्ही कुठलाही कॉम्पोनंट वरती काम करताना आपण काय करतो, तो कॉम्पोनंट होल्ड करण्यासाठी आपण काय करतो, बेंच व्हॉइस यूज करतो. त्या बेंच व्हॉइस मध्ये दोन जॉ हा एक जॉ असतो, या बाजूला एक जॉ असतो, ठीक आहे. आणि हे दोन जॉ मूव्ह करण्यासाठी आपण काय केलं असतं, यातला एक जॉ मुव्हेबल ठेवला असतो आणि याच्यावरती स्क्रू असतो. आणि थोडक्यात हा इनर पोर्शन म्हणजे नट असतो. मग ज्या वेळेला तुम्ही इथं हँडल रोटेट करणार त्यावेळेला हा जॉब पुढे मागून मूव्ह होतो आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा जॉब काय करताय, क्लॅम्प करता. मग त्या वेज ऍक्शनमुळे तुम्ही लावलेल्या फोर्स पेक्षा इथे जास्त अप्लाय होतो फोर्स, आणि क्लॅम्पिंग फोर्स तुम्हाला मॅक्सिमम, ठीक आहे. त्यामुळे याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे काय आहे, इन्क्लाइंड पोर्शनमुळे वेज ऍक्शन मिळणार, की म्हणजे तुमच्या अप्लाइड फोर्स पेक्षा जास्त फोर्सची व्हॅल्यू असणार, ठीक आहे. मग पहिला आहे वेज ऍक्शन. त्यानंतर सेकंड ऍडव्हान्टेज जो आहे तो म्हणजे यू कॅन यूज द स्पॅनर टू रोटेट द नट. बघा, नट रोटेट करण्यासाठी स्पॅनर वापरतो. याचा अर्थ काय सांगतो, हा स्क्रू आहे आणि समजा मी याच्यावरती हा नट टाकला, नट, या नटचा आउटर पोर्शन हा हेक्झागॉनल असतो आणि या हेक्झागॉन मध्ये काय करतो बघा, आपण नॉर्मली स्पॅनर इन्सर्ट करतो. स्पॅनर हा तुमचा असा स्पॅनर असेल बघा, इकडे स्पॅनर. ज्यावेळी तुम्ही स्पॅनर इन्सर्ट करताय त्यावेळेला काय होते, तुम्ही फोर्स अप्लाय करताना स्पॅनरच्या एंडला अप्लाय करता, इकडे इथं, आणि रोटेशन मोशन इथं मिळते. फोर्स इंटू डिस्टन्स म्हणजे या नट वरती ऍक्ट झालेला जो काही टॉर्क असणार तो तुम्ही जेवढ्या लांब अंतरावरती ऍक्ट करणार तेवढ्या त्याची मोमेंटची किंमत म्हणजे टॉर्कची किंमत काय असणार, जास्त. त्यामुळे ज्या वेळेला पण तुम्ही नट बोल्ट फिक्स करत असताय त्यावेळेला तुम्ही स्पॅनर यूज करताय आणि स्पॅनरची जेवढी लेंथ जास्त तेवढा त्यानं जनरेट केलेल्या टॉर्कची व्हॅल्यू काय असते, जास्त. त्यामुळे बाय युझिंग द स्पॅनर यू कॅन जनरेट द मॅक्सिमम टॉर्क डिपेंड अपॉन द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ नट किंवा स्क्रू. या नट किंवा स्क्रूच्या सेंटर पासून जेवढ्या लांब डिस्टन्स वरती तुम्ही फोर्स लावणार तेवढ्या इथं मोमेंटची जनरेट होणारी व्हॅल्यू असणार, जास्त. त्यामुळे थोडक्यात स्पॅनर लावल्यामुळे काय होतंय, जनरेट झालेल्या टॉर्कची व्हॅल्यू काय असते बानो, जास्त. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, घरामध्ये कुठला पण नट बोल्ट असू दे, कुठला पण नट बोल्ट तुम्ही हातानं ओपन करायला बघा, म्हणजे त्याच्या डायमीटर वरती फिरवायला बघा आणि स्पॅनर लावून फिरवायला बघा. तुम्ही डायमीटर वरती लावलं तर टॉर्कची व्हॅल्यू कमी लागते, त्यामुळे तो फिरत नाही लवकर. पण तुम्ही स्पॅनर लावा तो लगेच फिरेल, ठीक आहे. त्यामुळे हे त्याचं एक एक्झाम्पल आहे की स्पॅनरची जेवढी लेंथ जास्त तेवढे टॉर्क जनरेट झाले असणार, जास्त. त्यानंतर त्याचा तिसरा ऍडव्हान्टेज काय, ओव्हरऑल डायमेन्शन्स त्याचे एकदम कमी आहेत. जर तुम्ही कुठलाही नट बोल्ट घेतला फॉर द क्लॅम्पिंग तर त्याचे ओव्हरऑल डायमेन्शन्स हे एकदमच कमी आहेत, ठीक आहे. आणि कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्हाला असेंबल करताना ती एकदम इझी असते, ठीक आहे. त्यामुळे असेंबली ही काय असते बघा त्याची इझी असते. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी त्याची म्हणजे तो सेल्फ लॉकिंग असतो. आता आपण सेल्फ लॉकिंग मागच्या टॉपिक मध्ये पण बघितलेलं. सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी म्हणजे काय बघा, आपण त्यावेळेला पण स्क्रूजॅक घेतलेला, स्क्रूजॅक मध्ये पण एक नट स्क्रूच होता, बरोबर. आणि त्याची पण प्रॉपर्टी आपण सेल्फ लॉकिंग बघितली. सेल्फ लॉकिंग याचा अर्थ काय, की मी एकदा इथं नट फिरवला आणि हा टाईट केला तर तो उलट्या डायरेक्शनला, इकडून किती पण फोर्स अप्लाय होते, तो उलट्या डायरेक्शनला फिरत नाही. त्याला काय म्हणतो आपण, सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी. या सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टीचा ऍडव्हान्टेज काय आहे, की कोणतेही दोन कंपोनंट तुम्ही होल्ड केले तर ते उलट्या डायरेक्शनला नट फिरल्यामुळे ते होल्ड पोझिशनलाच राहणार, ठीक आहे. हा त्याचा काय ऍडव्हान्टेज, ठीक आहे. म्हणजे रेट्स आर काय असतात, सेल्फ लॉकिंग हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर त्याचा नेक्स्ट ऍडव्हान्टेज म्हणजे थ्रेडेड फास्टनर जे आहेत ते सगळे इकॉनॉमिकल आहेत. तुम्ही बाजारामध्ये जर गेला नटबोल्ट विकत घ्यायला तर त्याची किंमत एक 5-10 रुपयेच आहे, त्यापेक्षा जास्त नाही. आता ही 5-10 रुपयेच का त्याची किंमत आहे, कारण की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग एकदम सोपं आहे, इझी आहे. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग एकदम इझी आहे, ठीक आहे. एक तर ते तुम्ही टर्निंग न बनवू शकताय किंवा नॉर्मली काय करतात, दोन मास्टर डाय मध्ये एक सिलेंड्रिकल पोर्शन टाकून तुम्ही डायरेक्ट थ्रेडेड पोर्शन मिळवू शकताय आणि त्याच्यामध्ये त्याची प्रोडक्शन कॉस्ट ही एकदम लोअर साईडला राहते आणि प्रोडक्शन ही एकदम हायर साईडला राहते, ठीक आहे. म्हणजे मास प्रोडक्शन. त्यामुळे
टाइम मिनिमम आणि मिनिमम कॉस्ट मध्ये तुम्हाला काय करता येतं, मॅन्युफॅक्चर करता येतात. त्यामुळे ते इकॉनॉमिकल आहे. आणि स्टँडर्ड शेप्स मध्ये आणि स्टँडर्ड सायझेस मध्ये तुम्हाला ते बाजारामध्ये मिळतं. त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक मॅन्युफॅक्चर करायची काही गरज नाही. तुम्ही बाजारामधनं जाऊन ते इकॉनॉमिकल आहेत ते तुम्ही येऊन वापरू शकताय. ठीक आहे. त्यामुळे हा त्याचा काय ऍडव्हान्टेज आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडव्हान्टेज ते डिटॅचेबल आहेत. डिटॅचेबल याचा अर्थ काय, दोन कंपोनेंट एकमेकाला ज्या वेळेला मी काय करणार, असेंबल करणार, ज्या वेळेला पण मला रिक्वायर्ड असेल त्यावेळेला मी काय करू शकतोय, नट अँड बोल्ट इझिली मी रिमूव्ह करून ते डिटॅच करू शकतोय. त्यामुळे हा त्याचा एक नेक्स्ट ऍडव्हान्टेज आहे. ते म्हणजे काय, हे सगळे डिटॅचेबल आहेत. आणि मगाशीच मी सांगितलं ते इकॉनॉमिकल आणि स्टँडर्ड साईज मध्ये अवेलेबल आहे. म्हणजे तिचं स्टँडर्डायझेशन आहे. म्हणजे तुम्हाला M22 चा नट बोल्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही जगात कुठं पण गेला तर M22 चा नट बोल्ट तुम्हाला सेमच मिळणार. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही तुम्ही जगामध्ये गेला तरी तुम्हाला तो स्टँडर्डायझेशन झालेला नट बोल्टच बघायला मिळेल. म्हणजे इथं इकॉनॉमिकल अँड स्टँडर्डाइज आहे. हे झाले याचे ऍडव्हान्टेजेस. याच्यावर याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. त्या नटबोल्टचे म्हणजे थ्रेडेड जॉईंटचे काही डिसएडव्हान्टेज पण आहेत. त्यातला सगळ्यात पहिला डिसएडव्हान्टेज म्हणजे काय, समजा ही प्लेट आहे, या प्लेटला मी दुसरी प्लेट लावली. दुसरी प्लेट लावल्यानंतर काय होणार, मला इथे एक होल बनवायला लागणार, तरच मी याच्यामध्ये तुमचा नट बोल्ट इन्सर्ट करू शकतो. बरोबर, नट बोल्ट इन्सर्ट करू शकतो. म्हणजेच काय की मला जर ह्या दोन प्लेट क्लॅम्प करायच्या असतील तर याच्या सरफेस वरती मला होल बनवायला लागणार. होल बनवलं याचा अर्थ याचा क्रॉस सेक्शनल एरिया रिड्यूस झाला. होल बनवलं याचा अर्थ याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय झाला, रिड्यूस. आता क्रॉस सेक्शनल एरिया रिड्यूस झाला याचा अर्थ जर तुम्ही याच्यावरती स्ट्रेसेस कॅल्क्युलेट केले, तर स्ट्रेसची व्हॅल्यू इथं मॅक्सिमम येते. इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेट होतोय. त्यामुळे त्याची फेल्युअरची पॉसिबिलिटी ही काय असते, जास्त. त्यामुळे दोन प्लेट किंवा दोन मशीन कॉम्पोनंट जर तुम्हाला थ्रेडेड फास्टनरनं कनेक्ट करायचे असतील तर तुम्हाला काय करायला पाहिजे, त्यावरती होल बनवायला पाहिजे. होल बनवल्यामुळे होल विल रिझल्ट इन स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे त्याची फेल्युअरची पॉसिबिलिटी इन्क्रीज होते. ठीक आहे. त्याचा काय बनवणं सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज. क्लॅम्प करायचं असेल तर तुम्हाला होल बनवायलाच लागणार. सेकंड, ज्या वेळेला हे नट बोल्ट सब्जेक्टेड टू व्हायब्रेशन असतील, त्यावेळेला काय होते, हा आपोआप नट उलट्या डायरेक्शनला फिरायला चालू होते. एक्झाम्पल सांगतो, भरपूर वेळेला तुम्ही गाडीला जे नट बोल्ट असतात किंवा सायकल तुम्ही वापरले असेल, सायकलला जे नट बोल्ट असतात, भरपूर वेळेला तुम्ही खड्ड्यातनं वगैरे सायकल चालवली तर काय होते बघा, आपोआप काय होते, ते नट उलट्या डायरेक्शनला फिरायला चालू होते. आणि उलट्या डायरेक्शनला फिरल्यामुळे काय होते बाबा, तिथला क्लॅम्पिंग फोर्स जो काय असतोय तो निघून जातोय आणि नट बोल्ट लूज होतात. त्यामुळे when it is subjected to vibration then there is possibility of loosening of nut and bolt. आणि हे नॉर्मली सब्जेक्टेड टू व्हायब्रेशन असेल तर हे होतच. ठीक आहे. त्यामुळे तो त्याचा काय डिसएडव्हान्टेज आहे. त्यानंतर त्याचा तिसरा आणि एकदम महत्वाचा डिसएडव्हान्टेज म्हणजे काय सांगतो, कॉस्ट. आता तुम्ही म्हणणार मगाशी सुद्धा म्हटलं तुम्ही, हे जे कॉस्ट म्हणजे इकॉनॉमिकल आहे. मी उलट्या बाजूने म्हणतो, जर मी एक नट बोल्ट घेतला, नट बोल्ट त्याच्या होल लाईफ मध्ये, म्हणजे एखाद्या मशीनला मी तो लावला, त्याच्या पूर्ण लाईफ मध्ये मी हा 10 रुपयाला आणलाय नट बोल्ट, लावला आत्ता, आज लावला, काहीतरी मी त्याच्यावरती क्लॅम्पिंगसाठी टाइम खर्च केला. पुन्हा ज्या वेळेला मी डिसअसेंबल करेन त्यावेळेला पुन्हा तो रिमूव्ह करायला मी काहीतरी टाइम त्यावरती खर्च करणार. म्हणजे मॅन्युअल मी टाइम खर्च करतोय, माझा मॅन आवर्स मी वापरायला लागलोय. पुन्हा ज्या वेळेला तुम्ही असेंबल करणार त्यावेळेला पुन्हा मी त्यावरती टाइम खर्च करणार. म्हणजे याचा अर्थ काय की कॉस्ट ऑफ वर्किंग ऑन नट बोल्ट ड्युरिंग इट्स होल लाईफ इज मोर. ठीक आहे. म्हणजे एका नट बोल्ट वरती काम करण्याची जी कॉस्ट आहे ती त्या नटबोल्टच्या कॉस्ट पेक्षा जास्त आहे. आणि नॉर्मली ही कॉस्ट नटबोल्टच्या कॉस्टच्या 5 to 6 टाइम्स असते. नटबोल्टच्या कॉस्टच्या 5 to
6 टाइम्स असते. ठीक आहे, यालाच म्हणतात कॉस्ट ऑफ वर्किंग ड्युरिंग द लाईफ ऑफ दिस नट बोल्ट. ही काय बाळांनो, त्याच्या स्वतःच्या कॉस्ट पेक्षा काय जास्त आहे. हे त्याचे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, मग मी पुन्हा एकदा सांगतो, थ्रेडेड जॉईंट म्हणजे काय बाळांनो, इट इज द सेपरेबल जॉईंट बाय मीन्स ऑफ नट अँड स्पूनी. जो आपण सेपरेबल जॉईंट करतो त्याला काय म्हणतो आपण, थ्रेडेड जॉईंट. आणि तो थ्रेडेड जॉईंट करते बाय मीन्स ऑफ थ्रेड्स. तो थ्रेडवरती डिपेंड असतो. थ्रेडेड फास्टनिंग म्हणायचं. त्याचे ऍडव्हान्टेजेस बघा, वेज ऍक्शन म्हणजे लावलेल्या फोर्स पेक्षा जास्त फोर्स अप्लाय करतो तो. सेकंड, पॅनल जर वापरला तर देन अप्लाइड टॉर्क विल बी मोर. त्यानंतर ओव्हरऑल डायमेन्शन्स आर स्मॉल. त्याची सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी आहे. सेल्फ लॉकिंग असल्यामुळे तो उलट्या डायरेक्शनला फिरणार नाही. अगेन्स्ट द लोड, त्यानंतर इकॉनॉमिकल अँड स्टँडर्डाइज. मॅन्युफॅक्चरिंग मेथड इझी आहे त्यामुळे इकॉनॉमिकल आहे, आणि स्टँडर्डाइज असल्यामुळे तुम्ही कुठेही जाऊन कुठल्याही बाजारातून तुम्हाला स्टँडर्ड नट बोल्ट विकत घेता येतील. त्यानंतर तो डिटॅचेबल आहे. डिसएडव्हान्टेजेस बघा, जॉईंट करण्यासाठी तुम्हाला होल जनरेट करायला लागणार. होल जनरेट केले की स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन व्हेन इट इज सब्जेक्टेड टू व्हायब्रेशन. मग काय होणार बाळांनो, उलट्या डायरेक्शनला नट बोल्ट फिरणार आणि लूज व्हायची पॉसिबिलिटी जास्त आहे. आणि कॉस्ट ऑफ वर्किंग ऑन नट अँड बोल्ट ड्युरिंग होल लाईफ, ही काय त्या नट बोल्टच्या कॉस्ट पेक्षा काय जास्त आहे. त्याचे काय दोन काय डिसएडव्हान्टेजेस आहेत. हे फक्त तुमच्या माहितीसाठी होतं. हे पेपरला कुणीही विचारणार नाहीये. ठीक आहे, आता मी याच्या पुढे जे घेणार आहे ते बाळांनो तुम्हाला पेपरला विचारतील. ठीक आहे, मी डायरेक्ट काय करतो, आपला थ्रेडेड किंवा बोल्टेड जॉईंट जो आहे त्याचा पहिला टाईप जो आहे त्या पहिल्या टाईपकडे जातो. फर्स्ट टाईप इन बोल्टेड जॉईंट. मी डायरेक्ट आज एक छोटंसं डेरिव्हेशन घेणार आहे आणि नेक्स्ट लेक्चरला आपण मग काय करूया, प्रॉब्लेम बघायला चालू करूया. मी सांगतो हे एकदम इम्पॉर्टंट आहे पेपरला. याचं प्रॉब्लेम किंवा याचं डेरिव्हेशन असणार म्हणजे असणार. काही जरी झालं तरी पेपरला हे येणार. ठीक आहे, काही जरी झालं तरी एक तर प्रॉब्लेम येणार, नाहीतर एक तर हे डेरिव्हेशन येणार. या दोन्हीपैकी काहीतरी एक येणार. मग यातला पहिला जो टाईप आहे तो मी स्टार्ट करतो. इसेंट्रिकली लोडेड bolted joint in shear. Eccentrically loaded bolted joint in shear. मी पहिल्यांदा याची फिगर ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे ते. बर, ही फिगर काय आहे पहिल्यांदा मी सांगतो. जर व्हिडिओ बंद पडला तर बाळांनो लगेच परत जॉईन करा. हा बघा, मी एक प्लेट घेतले, प्लेट, आणि ही मागे वॉल आहे. मागे काय वॉल, या वॉल वरती ही प्लेट लावली. ठीक आहे, या वॉल वरती ही प्लेट कशी लावली मी जरा तुम्हाला मी दाखवतो. बघा, हा माझा हात म्हणजे ही वॉल आहे. ही वॉल आहे. हे बघा, ही मागे जी आहे ही वॉल. या वॉल वरती मी ही प्लेट घेतली, ही प्लेट आहे. ही प्लेट मला इथं लावायची अशी. ही वॉल आहे आणि ही प्लेट आहे. जर तुम्ही वरून बघितलं वॉल प्लेट दिसते, साईडनं बघितलं ही वॉल आहे आणि ही प्लेट आहे. हे बघा, मागे वॉल आहे बघा, ही वॉल आणि पुढे प्लेट आहे, ही प्लेट आहे. ओके, आता हे लावताना याच्यावरती मी काय केलं बघा, 1 2 3 4 होल बनवले. 1 2 3 4 होल बनवले आणि इथं 2 आणि इथं 2 बोल्ट लावले. 1 2 3 4 4 बोल्ट लावले. हे बघा, 1 2 3 4 हे 4 बोल्ट लावले. ठीक आहे, बघा परत सांगतो. एक वॉल आहे, या वॉलला मी ही प्लेट लावालो, इथं अटॅच करावले वॉलला अशी. ठीक आहे,
आता ही वॉल आहे म्हणजे ही मोठी आहे एकदम, हा अशी मोठी आहे. त्याला मी मध्येच प्लेट लावल्या म्हणजे इथं खाली गॅप आहे, असं खाली गॅप आहे. आणि अशी लावले आणि किती बोर्ड लावलेत मी? 2 2 1 2 3 4 4 बोर्ड लावले. आता याच्यावरती मी इथं फोर्स अप्लाय करतो, इथं फोर्स, असा फोर्स वरून अप्लाय करतो. म्हणजे तुम्ही जर असं बघितलं तरी असं दिसेल बघा, वॉल, प्लेट आणि हा फोर्स इथं लावला फोर्स, बरोबर? हे बघा इथं लावला फोर्स. ठीक. आता सगळ्यांना फिगर काय आहे ते समजली? एक वॉल आहे, त्या वॉलवरती ही प्लेट लावली आणि हे 4 बोल्ट लावले. आता तुम्ही मला सांगा, हे जे बोल्ट आहेत, बोल्ट, ह्या बोल्टचा ऍक्सिस बघा, ही वॉल, हा बोल्ट आहे समजा, ह्या बोल्टचा ऍक्सिस या वॉलला कसा आहे रे? हा हे वॉलला काय असायला पाहिजे? इथं परपेंडिक्युलर. वॉलला काय? परपेंडिक्युलर. म्हणजे याचा ऍक्सिस या वॉलला काय असणार? परपेंडिक्युलर आतमध्ये गेला, असा परपेंडिक्युलर आतमध्ये. मग याच्या केसमध्ये जर मला या बोल्टचं डिझाईन करायचं असेल, या बोल्टचं डिझाईन, आता मी एक प्रश्न विचारतो. समजा तुम्हाला मी ते 4 बोल्ट लावायला सांगितले, तर तुम्ही सेम साईजचे लावणार का वेगवेगळ्या साईजचे लावणार? 4ही बोल्ट सेम साईज. सेम सेम. साईजचे लावणार, बरोबर? म्हणजे काय करणार तुम्ही? डिझाईन करणार आणि कुठला तर एक त्यातला साईज ठरवणार आणि त्या साईजचं काय करणार बाळांनो? तुम्ही बोल्ट लावणार, बरोबर? मग मला काय करायचं? डिझाईन करताना मी असं करणार आहे की एकच बोल्ट डिझाईन करणार आणि तोच सगळीकडे लावणार. ठीक आहे. मग हे डिझाईन करण्यासाठी आपण काय कन्सिडर करतो ते सांगतो. हा जो व्हर्टिकल फोर्स आहे की नाही, हा व्हर्टिकल फोर्स, या फोर्समुळे काय होते बघा, जरा लक्ष द्या. हे बघा, ही वॉल, ही तुमची प्लेट, इथे एक बोल्ट आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. मी इथं वरती फोर्स लावला, फोर्स, ठीक आहे. जर हा प्लेट काढतो, हा बोल्ट आहे बघा, बोल्ट, हा बोल्ट आहे. आणि मी इथं फोर्स लावला. फोर्स लावल्यामुळे हे इथं फोर्स लावल्यामुळे हे खाली जायला बघणार ना, असं. बघा, जरा लक्ष द्या. मी 4 बोर्ड लावले, 1 2 3 4, इथं फोर्स लावलाय. या फोर्स लावल्यामुळे ही प्लेट काय होणार? इथं फोर्स लावल्यामुळे खाली जायला बघणार, अशी खाली जायला बघणार. ही जर प्लेट खाली जायला बघायला लागली, याचा अर्थ काय? इथं जो बोल्ट असेल आणि प्लेट खाली जायला लागली, तर हा बोल्ट मधूनच का होणार? इथं हा बोल्ट मधूनच काय होणार? इथं कट होणार. मधूनच कट झाला, याचा अर्थ हा या बोल्टचा ऍक्सिस असा आहे. इलॉंगेट झाला का मधनच तुटला रे? असा इलॉंगेट झाला का मधनं तुटला? मधनं तुटला. मधनं तुटला, याचा अर्थ बघा, या ऍक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शनला कट झालं ना, परपेंडिक्युलर डायरेक्शनला कट झालं, याचा अर्थ काय झाला? तो शियर झाला. म्हणजे हे बोल्ट बघा, ही प्लेट खाली खाली जाणार आणि हे बोल्ट काय होणार? मधनं कट होणार. म्हणजे या व्हर्टिकल फोर्समुळे या बोल्ट मध्ये कुठला स्ट्रेस जनरेट झाला? शियर स्ट्रेस जनरेट झाला. या व्हर्टिकल फोर्समुळे या बोल्टमध्ये कुठला फोर्स जनरेट झाला? शियर फोर्स. आता हे शियर फोर्स जो जनरेट झालाय की नाही, तो काय कन्सिडर करतात? हा फोर्स इमॅजिन करतात की इथं या बोल्टच्या सीजीवर ऍक्ट व्हायला, हा इथं आलाय, असं कन्सिडर करतात की हा फोर्स इथं आहे. मग 4 बोल्ट आहेत. जर सेंटरला पी हा फोर्स असेल, तर प्रत्येक बोल्ट वरती किती फोर्स ऍक्ट व्हायला पाहिजे रे? 4 बोल्ट आहेत ना, मग 4 बोल्ट काय करणार? हा फोर्स इक्वली शेअर करणार. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक बोल्ट वरती ऍक्ट झालेला फोर्स जो असणार, तो किती असणार? P/4. प्रत्येक बोल्ट वरती ऍक्ट झालेला फोर्स किती असणार? P/4. ठीक आहे. आता हा झाला शियर. बघा, हा फोर्स मी इथं इमॅजिन केला, हे मध्ये स्लिप झालं आणि म्हणजे काय झालं? शियर झालं. ह्याला म्हणायचं प्रायमरी शियर. व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्समुळे या बोल्टमध्ये जो शियर जनरेट झाला, शियर स्ट्रेस, त्याला म्हणायचं प्रायमरी शियर. ठीक आहे. मी जरा ते लिहितो, परत नंतर शेवटला परत एकदा एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ते एकदा कळलं की तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जाईल. प्रायमरी शियर ड्यू टू vertical downward load, bolts are subjected to
डायरेक्ट शिअर. ठीक आहे. मग आता प्रत्येक बोल्ट मध्ये जनरेट झालेला शिअर फोर्स किती असणार बघा. हा फोर्स तुम्ही इथे इमॅजिन करायचा. पी इथं आहे, 4 बोल्ट आहेत, 4 बोल्ट शेअर करणार. म्हणजेच पहिल्या बोल्ट मधला म्हणजे P1 प्रायमरी म्हणून डॅश म्हणायचं. प्रायमरी शिअर फोर्स इज इक्वल टू बोल्ट 2 मधला प्रायमरी शिअर फोर्स, बोल्ट 3 मधला प्रायमरी शिअर फोर्स, बोल्ट 4 मधला प्रायमरी शिअर फोर्स इज इक्वल टू किती येणार सांगा. मी आत्ताच म्हणलं हा फोर्स तुम्ही पी इथे ठेवायचा. तर 4 बोल्ट इक्वली शेअर करणार, सगळ्याची साईज सेम आहे ना, इक्वली शेअर करणार. म्हणून चौघांच्या वरचे शिअर फोर्सेस सेम आहेत आणि त्याची किंमत किती असणार. पी डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. आता मी म्हटलं पी डिवाइड बाय 4 म्हटलं मगाशी. समजा 3 असते बोल्ट, 1 2 3, तर इथे किती आलं असतं पी डिवाइड बाय 3. समजा 2च बोल्ट असते, 1 2, तर इथे किती आलं असतं पी डिवाइड बाय 2. म्हणजेच व्हर्टिकल फोर्समुळे जो काही शिअर जनरेट झाला या बोल्टमध्ये, शिअर जनरेट झालाय ते म्हणजेच काय, टोटल फोर्स डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट्स. ठीक आहे, याला म्हणायचं प्रायमरी शिअर. आता एक झालं. आता दुसरं एक सांगतो. दुसरं एक बघा, दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सेकंडरी शिअर. सेकंडरी शिअर बघा, इकडे या. एक प्रश्न विचारतो आता, तुम्ही सांगायचं. ही तुमची प्लेट ह्या वॉलला लावली. 1 2 3 4, 1 2 3 4. मी 4 काय केले मला बोल्ट लावले इथं, आणि मी जर इथं फोर्स लावला 4 बोल्ट मुळे इथं जर फोर्स लावला तर हे काय व्हायला पाहिजे का, असं फोर्स लावला तर हे काय व्हायला पाहिजे, इथं रोटेट व्हायला पाहिजे ना. असं फोर्स लावला तर ते काय होणार, रोटेट होणार. रोटेट जर झालं बघा, मी इथं फोर्स लावला, या सीजीच्या अबाउट हे समजा चुकून रोटेट झालं तर हे बोल्ट काय होतील रे. हे जर इथं रोटेट झालं तर हे बोल्ट काय होतील, एक्सपांड काय होणार, तुटणार डायरेक्ट. बघा की हे फिरलं, हे फिरायला लागल्या प्लेट, याचा अर्थ हा बोल्ट का होणार, मधनच ट्विस्ट होऊन तुटणार. हा बोल्ट पण ट्विस्ट होणार आणि तुटणार. हे खालीच फिराले असं ट्विस्ट होऊन तुटणार, हे ट्विस्ट होऊन तुटणार, हे ट्विस्ट होऊन तुटणार. म्हणजे काय झालं, हे खाली फिरला, याचा अर्थ काय, या फोर्सनी या सेंटरच्या अबाउट मुवमेंट क्रिएट केला आणि फिरला. सेकंडरी शिअर कुणामुळे येते, पी न सीजीच्या अबाउट जो मुवमेंट जनरेट केलाय त्या मुवमेंटमुळे ही प्लेट काय होते, फिरते. आणि ही प्लेट फिरली की ही चारही बोल्ट का होणार, तुटणार. आता बोल्ट बघा, ही प्लेट फिरली तर बोल्ट कट होताना मधनं कट होणार का असं इलॉंगेट होऊन तुटणार. इथं इलॉंगेट होऊन तुटणार. इलॉंगेट कसं होईल, हे बघा, ही प्लेट आहे तुमची अशी, ही प्लेट आहे, ही फिरली, ही प्लेट फिरायला लागल्या याचा अर्थ मधनं कट करणार नाही असं काय, असं इलॉंगेट करणार, मधनं करणार, मधनं कट करणार ना. मधनं कट केला म्हणजे ऍक्सिसला परपेंडिक्युलर कट झाला ना, म्हणजे काय आला, शिअर. म्हणून त्याला काय म्हणतात, सेकंडरी शिअर. आता हा सेकंडरी शिअर कुणामुळे जनरेट होतो, या फोर्सनं जनरेट केलेल्या मुवमेंटमुळे. म्हणून मी देतो ड्यू टू, कशामुळे ते सेकंडरी शिअर, ड्यू टू मोमेंट जनरेटेड बाय अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स हा जो आहे तो सीजीच्या अबाउट काय करतो, मोमेंट जनरेट करतो, याला फिरवतो. म्हणजे चारही बोल्ट काय होतात, मधनं तुटतात. आता हे तुटताना साधं तुटत नाही, हे मोमेंट जनरेट केलं ना, मोमेंट जनरेट केल्यामुळे तुटल्यात. त्यामुळे त्याला काय म्हणतात, ट्विस्टिंग शिअर. त्यामुळे याला काय म्हणतात, ट्विस्टिंग शिअर. म्हणजे ट्विस्ट होणार आणि तुटणार. हे बघा, डायरेक्ट शिअरला काय झालं, हा फोर्स इथे घेतला, फोर्स वर लावला, डायरेक्ट कट झाली अशी. ट्विस्टिंग मध्ये हे फिरलं, फिरल्यामुळे हे फिरायला बघणार आणि मग काय होणार, ट्विस्ट होऊन तुटणार. म्हणून त्याला काय म्हणायचं, ट्विस्टिंग शिअर. मग ट्विस्टिंग शिअर मला काय करायचं बघा, आता डिटरमाइन करायचं आहे. ठीक आहे, मला डिटरमाइन करायचं आहे. ठीक आहे, आता हा सेकंडरी शिअर जर मला डिटरमाइन करायचा असेल, सेकंडरी शिअर, तर याच्यासाठी एक छोटस मला डेरिव्हेशन करायला लागणार. बघा मी सांगतो, जरा असं लक्ष द्या. ह्या सीजीच्या अबाउट जनरेट केलेला मुवमेंट किती असणार बघा, पी
इंटू हे डिस्टन्स मी कन्सिडर केले ई, पी इंटू ई इज इक्वल टू, समजा मी आता उलट बोलतो हा, फोर्स लावला आणि हे चारही बोल्टनी हे तुटलंच नाही, हे फिरलंच नाही, फोर्स लावलाय पण फिरलंच नाही, याचा अर्थ काय रे? फोर्स लावलाय हे फिरलंच नाही, याचा अर्थ काय? फोर्स कमी लागलाय. फोर्स कमी लागलाय असं नाही, ह्या बोल्टनी याचा जो मोमेंट आहे त्याला ते काय करलं, ते चारही बोल्ट त्याला काय करलं, ते अपोज करायला. म्हणजे हा क्लॉकवाईज मुवमेंट लावत असतील तर हा प्रत्येक बोल्ट काय करतोय, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट लावतोय. हा 100 असेल तर हे सगळे बोल्ट मिळून उलटा 100 लावणार, हा 100 आणि तो 100 कॅन्सल होणार आणि ही प्लेट अशी राहणार. म्हणजे त्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम कंडिशन. त्याला काय म्हणतो आपण, इक्विलिब्रियम कंडिशन. म्हणून मी जरा हे चारही बोल्ट जरा इथे ड्रॉ करतो बघा, 1 2 3 4 आणि हा तुमचा सीजी 1 2 3 4, हे 4 बोल्ट आहेत. इथल्या फोर्सनी मोमेंट लावलाय पी इंटू ई, पण तुटली नाही, तर हे चारही बोल्ट ह्या मोमेंटला, याच्या मोमेंटला अपोजिट मोमेंट लावणार. आता बघा, मोमेंट म्हणजे काय रे, फोर्स इंटू डिस्टन्स, या सीजीच्या अबाउट यायला पाहिजे ना. बघा, हे डिस्टन्स आणि हा फोर्स. तुम्ही म्हणणार मी असं का घेतला, असं का घेतला? बघा, सीजी पासूनच डिस्टन्स बोल्ट पर्यंत, त्याला म्हणतो मी R1. आता मोमेंट म्हणजे काय, फोर्स आणि डिस्टन्स हे एकमेकाला काय पाहिजेत, परपेंडिक्युलर. आता हे जर डिस्टन्स असेल, हे जर डिस्टन्स असेल तर फोर्स त्याला काय असायला पाहिजे, परपेंडिक्युलर. आता याचा मोमेंट क्लॉकवाईज आहे, हे इक्विलिब्रियमला असेल तर या बोल्टनं जनरेट केलेला फोर्स हा कसा यायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज. तर ते काय राहणार, इक्विलिब्रियमला. म्हणजे या फोर्सचा मोमेंट क्लॉकवाईज आणि इथल्या शिअर फोर्सचा मोमेंट अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे मी अँटी क्लॉकवाईज येण्यासाठी एरो इकडे घेतलाय. 2 नंबरचा बघा, 2 नंबरचा हे डिस्टन्स म्हणजे R2, तिची रेडियस. आता मोमेंट जो जनरेट होणार आहे, मोमेंट म्हणजे डिस्टन्स आणि फोर्स हे एकमेकाला काय पाहिजे, परपेंडिक्युलर. त्यामुळे हे परपेंडिक्युलर आहे. अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे, म्हणजे हा त्याचा एरो, हा त्याचा एरो अँटी क्लॉकवाईज. 3 नंबरला बघा, हे डिस्टन्स, हा फोर्स, याचा पण मोमेंट अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे, जी डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज म्हणून. 4 नंबरला हे डिस्टन्स आणि हा फोर्स, डिस्टन्सला फोर्स काय घेतला, परपेंडिक्युलर, आणि हे काय होणार पाहणं, अँटी क्लॉकवाईज, म्हणजे ही डायरेक्शन. आता 4 बोल्ट मध्ये 1 2 3 4 4 फोर्सेस वेगवेगळे आले. मग इथल्या फोर्सला म्हणतो मी P1, म्हणजे 1 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी फोर्स, 3 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी फोर्स, 4 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी फोर्स, 2 नंबरच्या बोल्ट मधला सेकंडरी फोर्स. आता हे चारही फोर्स कुणामुळे जनरेट झालेत, ह्या मुवमेंटमुळे. त्यामुळे मी सेकंडरी शिअर स्ट्रेस बद्दल बोलाले, त्यामुळे सेकंडरी शिअर फोर्स बद्दल बोलाले. मग आता हे प्रत्येकाचे मोमेंट लिहायला पाहिजेत. ठीक आहे, म्हणून मी देतो बघा, P1 डबल डॅश इंटू डिस्टन्स R1, हा झाला पहिल्या बोल्टचा मोमेंट. दुसऱ्याचा P2 डबल डॅश इंटू R2, तिसऱ्याचा P3 डबल डॅश इंटू R3, चौथ्याचा P4 डबल डॅश इंटू R4. चौघांचे 4 मोमेंट लिहिले. आणि या सगळ्यांची बेरीज, या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय यायला पाहिजे, P इंटू ई, म्हणजे हा मेन जो फोर्स आहे, मेन फोर्स, याचा मोमेंट. हे जर आलं तर ही प्लेट काय आहे, इक्विलिब्रियमला आहे. मी देतो फॉर इक्विलिब्रियम कंडिशन. आता इक्विलिब्रियम कंडिशन आहे, याचा अर्थ काय, क्लॉकवाईज मोमेंट आणि बोल्ट न लावलेला अँटी क्लॉकवाईज मोमेंट हा काय झाला, सेम. इथे दाखवले. ठीक आहे, याला म्हणतो मी इक्वेशन 1. इक्विलिब्रियम कंडिशनला हे असं असते. आता इथं जनरेट झालेला जो शिअर आहे की नाही, 1 2 3 4 बघा, हे 1 2 3 4, हे जे शिअर फोर्सेस आहेत की नाही, हे किती डिस्टन्स वरती बोल्ट आहे त्याच्यावरती डिपेंड असतात. शिअर फोर्स is directly proportional to distance between CG and nut.
म्हणजे या चारीचा CG G आणि या नट मधले डिस्टन्स ह्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग याच्यावरून मला काय लिहिता येईल, P1 डबल डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R1. तसंच P2 डबल डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2. हे जेवढे डिस्टन्स जास्त तेवढा हा फोर्सची व्हॅल्यू जास्त असणार. P3 डबल डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R3. P4 डबल डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R4. ठीक आहे, हे मला 4 लिहिता येईल. आता हे प्रोपोर्शनल आहे, प्रोपोर्शनॅलिटी काढून टाका. प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकलं तिथे काय येणार, कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट C इंटू R1 इज इक्वल टू C इंटू R2. प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकलं, कॉन्स्टंट घेतला, एक अंदाजे कॉन्स्टंट घेतलाय C. C हा अंदाजे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. आता ह्या 2 ची किंमत ह्या 1 मध्ये पुट करा. या 2 ची किंमत 1 मध्ये पुट करा. जर तुम्ही 2 ची किंमत 1 मध्ये पुट केली तर काय होणार बघा, ही किंमत इथे टाकायची. P इंटू E P1 डबल डॅश बघायचं आहे, म्हणजे CR1 इंटू R1. P डबल डॅशची किंमत P1 डबल डॅश CR1 इंटू R1 प्लस P2 डबल डॅशची किंमत CR2 इंटू R2. P3 डबल डॅशची किंमत CR3 म्हणजे P3 डबल डॅश इंटू R3 प्लस CR4 इंटू R4. P4 डबल डॅशची किंमत CR4 इंटू R4. आता यांच्यामध्ये कॉमन काय बघा, C कॉमन आहे. C कॉमन ब्रॅकेटमध्ये काय राहणार बघा, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर इज इक्वल टू P इंटू E. मी इथे अंदाजे जो कॉन्स्टंट घेतलेला C त्याची किंमत मिळाली, तो C इज इक्वल टू काय येणार, ह्याला इकडे घ्या, P इंटू E डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. हे इकडे घेतलं डिवाइड बायला, मला C ची किंमत मिळाली. याला म्हणजे इक्वेशन 3. म्हणजे अंदाजे जो C घेतलेला कॉन्स्टंट इथं त्याची किंमतच मिळाली मला. P इंटू E म्हणजे मोमेंट बघायचं आहे, P इंटू E म्हणजे मोमेंट डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. R1 म्हणजे CG पासून 1 नंबरच्या बोल्टचं डिस्टन्स, R2 CG पासून 2 नंबरच्या बोल्टचं डिस्टन्स, R3 CG पासून 3 नंबरच्या बोल्टचं डिस्टन्स, R4 CG पासून 4 नंबरच्या बोल्टचं डिस्टन्स. हे C मिळालं. आता ही C ची किंमत इथनं उचला, इक्वेशन 2 मध्ये पुट करा. सो फ्रॉम 3 and 2 बघा, 2 आणि 3 वर काय किंमत आहे बघा, P1 डबल डॅश इज इक्वल टू CR1. P1 डबल डॅश इज इक्वल टू CR1. पण C माहित आहे, C ची किंमत माहित आहे. हे बघा, P इंटू E डिवाइड बाय R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. C ची किंमत लिहितो, P इंटू E डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर इंटू हा झाला C इंटू काय राहायचं R1. म्हणजे ट्विस्टिंग मुळे जो काही सेकंडरी शिअर आलाय, सेकंडरी शिअर बघायचा आहे, सेकंडरी शिअर हा P1 डबल डॅश, त्याची किंमत काय, P इंटू E इंटू R1 डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. असंच मी P2 डबल डॅश लिहिला, P2 डबल डॅश C इंटू R2. C ची किंमत टाकली P इंटू E डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर इंटू काय येणार R2. आता P3 डबल डॅश काढला तर काय येणार, P इंटू E इंटू R3 डिवाइड बाय R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. P4 डबल डॅश काढला तर काय येणार, P इंटू E इंटू R4 डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. हा जो आहे तो म्हणजे सेकंडरी शिअर फोर्स, हा जो आहे तो म्हणजे प्रायमरी शिअर फोर्स. ठीक आहे, जरा लक्ष द्या, महत्वाचं होतं हे. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कळेल. आता मी परत एकदा सांगतो, काय आहे की ही एक प्लेट आहे, त्या वॉलवर लावली, 4 बोल्ट लावले
आणि मी इथे एक फोर्स लावला तर हा फोर्स सेंटरला घेतला तर हे चारही बोल्ट सब्जेक्टेड टू शिअर आहेत, कारण ही प्लेट खाली जायला बघणार म्हणजे बोल्ट कट होतील. आणि दुसरं मोमेंटमुळं हे तुटायला बघणार, अशी फिरून तुटायला बघणार. ठीक आहे, मोमेंटमुळं फिरून तुटायला बघणार. मग मी पहिला घेतला डायरेक्ट शिअर प्रत्येक बोल्ट मध्ये सेम यायला पाहिजे, आणि सेकंड घेतला तो म्हणजे त्याच्या मोमेंट वरून. हे जे काही केले हे डेरिव्हेशन पेपरला विचारू शकतात. ठीक आहे, मी तुम्हाला हे पाठवतोच, पण तुम्हाला जे लक्षात ठेवायचं ते हे लक्षात ठेवायचं. सेकंडरी शिअर फोर्स ऑन बोल्ट 1, सेकंडरी म्हणजे 2 डॅश बघा, म्हणजे P1 म्हणजे 1 नंबरच्या बोल्टचा, हे वरती 2 डॅश म्हणजे काय सेकंडरी, P इंटू E 1 आहे म्हणजे इथं R1 डिवाइड बाय R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R3 स्क्वेअर प्लस R4 स्क्वेअर. ठीक आहे, हे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम पेपरला 100% येणार म्हणजे. आता याच्यावरती जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा, मी उद्या परत प्रॉब्लेमच्या वेळेला हे काय आहे ते सांगणार. ठीक आहे, पण याच्यावर जर काय डाऊट असेल तर तुम्ही आता विचारा.